ज्ञानप्राप्तीसाठी आपल्याकडे काय पाहिजे? आपल्याकडे निरीक्षण शक्ती पाहिजे, त्याचबरोबर आपल्याकडे तर्कशक्ती पाहिजे, आपल्याकडे आकलन शक्ती पाहिजे. आपण वाचन केलं पाहिजे, श्रवण केलं पाहिजे, स्मरण केलं पाहिजे आणि ह्या सगळ्यांचा सहसंबंध लावता आला पाहिजे. आपण जे काही मिळवलेलं आहे आणि मग त्याची पडताळणी करून बघितली पाहिजे, त्याचा अनुभव घेतला पाहिजे. ह्या सगळ्या प्रक्रियेतून गेल्याशिवाय ज्ञानाची निर्मिती होत नाही मित्रांनो. ज्ञानाच्या निर्मितीसाठी तुम्हाला ध्यान सुद्धा उपकारक ठरते. चिंतन, मनन हे तुम्हाला ज्ञान प्राप्तीसाठी उपकारक ठरते. म्हणून ज्ञान हे